नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण टॉपिक नंबर 7 सर्कल्स हा भाग शिकणार आहोत. सर्कलला आपण मराठीमध्ये वर्तुळ असं म्हणतो. काय म्हणतो? वर्तुळ. तर यामध्ये आपण सर्कल्सची सगळी माहिती, त्याचे वेगवेगळे गुणधर्म शिकणार आहोत. पहिलाच भाग आहे रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर. असा हा भाग आहे. हा लेट्स रिकॉलमध्ये आहे, म्हणजे उजळणीसाठी आहे. रेडियस म्हणजे ज्याला आपण त्रिज्या म्हणतो. ओके, सो रेडियस म्हणजे त्रिज्या. कॉर्ड म्हणजे जीवा, जीवा म्हणजे कॉर्ड. अँड डायमीटर म्हणजे व्यास. ही त्यांची मराठी नाव आहेत. तर बघा, इथे एक सर्कल आपल्याला दिसतच आहे. त्याचा हा सेंटर म्हणजे मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू आहे पी, सेंटर पी. आता यामध्ये हा सेगमेंट पी एम जो आहे तो रेडियस आहे. सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, दिस इज नोन ॲज रेडियस. म्हणजे वर्तुळाचा केंद्र ते वर्तुळावरील परिघावरील कोणताही एक बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण रेडियस म्हणतो. म्हणजे सेगमेंट पी एम इज अ रेडियस. सो त्याला आपण असं लिहितो. बघा, रेडियस या सर्कलमध्ये रेडियस कोणती आहे, तर आपण ते लिहिताना असं लिहिणार, रेडियस सेगमेंट पी एम ही रेडियस आहे. ओके. Then next, chord, a line joining any two points, line segment joining any two points on a circle. सर्कलवरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड नोन ॲज कॉर्ड म्हणजे जीवा. म्हणजे या डायग्राममध्ये कॉर्ड कोणती आहे बघा, या डायग्राममध्ये कॉर्ड कोणते आहे, तर वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू घेतले आणि ते जोडणारा रेषाखंड काढला तर तो काय तयार होतो, तर तो कॉर्ड म्हणजे जीवा तयार होते. कॉर्ड इज सेगमेंट एम एन. ओके, लाईन जॉइनिंग एनी टू पॉईंट्स ऑन अ सर्कल. आणि तिसरा आहे डायमीटर. बघा, डायमीटर याचा अर्थ व्यास आपण म्हणतो. व्यास ही एक ॲक्च्युली कॉर्डच असते. कॉर्ड दॅट पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल, जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला आपण व्यास म्हणतो. कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल इज नोन ॲज डायमीटर. म्हणजे जीवा केंद्रबिंदूतून जात असेल तर तिला फक्त व्यास असं म्हटलं जातं. मग इथे डायमीटर कोणतं आहे, डायमीटर इज इक्वल टू सेगमेंट ए बी, हा डायमीटर आहे. तर ए बी हा कॉर्डच आहे, फक्त तो सेंटरमधून पास होतो म्हणून तो डायमीटर आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघा, आपल्याला काही वेळेस एखादं सर्कल काढा आणि त्यामध्येही कॉर्ड रेडियस दाखवा असंही सांगितलं जातं. आता ही एक इथे कॉर्ड आहेच. आपल्याला आणखी एक जर दाखवायची असेल तर सेंटरपासून मी काय करणार, पट्टी घेणार आणि सेंटरपासून सर्कम्फरन्सपर्यंत एखादा सेगमेंट जॉईन करणार आणि तो तयार होणारा काय असणार आहे, रेडियस असणार आहे. मग इथे मी नाव देऊ शकतो पी क्यू. हा सुद्धा तयार झाला, सेगमेंट पी क्यू. ही सुद्धा रेडियस तयार झाली. एखादा कॉर्ड मला दाखवायचा आहे तर सर्कलवरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा एखादा रेषाखंड मी तयार करेन आणि तो असणार आहे कॉर्ड असणार आहे. मग इथे मी नाव देऊ शकतो एक्स वाय. मग हा सुद्धा कॉर्ड तयार झाला, एक्स वाय. त्याचबरोबर डायमीटर दाखवायचे आहे तर सेंटरमधून पास होणारी एखादी काय करणार मी, तर कॉर्ड इथं तयार करणार, सेंटरमधून पास होणारी. आणि मग त्याला जे हवं ते नाव मी देऊ शकतो. ओके, मग इथे एल एन एम असंही नाव मला देता येईल, एल एम. ही सुद्धा कॉर्ड आहे, सेंटरमधून जाते म्हणून तिला आपण डायमीटर म्हणणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपण एखादी कॉर्ड, रेडियस, डायमीटर दाखवू शकतो. ठीक आहे. मग आता इथे एक भाग समजावून घ्या. एखाद्या सर्कलला अशा अनेक रेडियस असू शकतात. सर्कल हॅज मेनी रेडियस, अनेक म्हणजे असंख्य रेडियस असू शकतात.
सर्कल हॅज मेनी कॉर्ड्स अँड डायमीटर्स ऑल्सो. त्यांना अनेक जीवा आणि काय असू शकतात, व्याससुद्धा असू शकतात. म्हणजे या तिन्हींचा विचार केला तर असंख्य रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर असू शकतात एखाद्या सर्कलला. म्हणजे एखादाच असतो, दोनच असतात असं तिथं असू शकणार नाही. तेव्हा हा भाग लक्षात ठेवायचा आहे की एखाद्या सर्कलला असंख्य रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर असू शकतात. तर रेडियसमध्ये एक भाग समजण्यासारखा आहे की एक रेडियस असेल तर त्याला रेडियस म्हटलं जातं, एक वचन. आणि जेव्हा रेडियस एकापेक्षा जास्त असतात तेव्हा त्याचं अनेक वचन, अनेक त्रिज्या, मग ते RADI रेडियाय असं म्हटलं जातं, अनेक वचन. ठीक आहे. वन रेडियस मेनी रेडियाय, हा भाग लक्षात ठेवायचा विद्यार्थी. पुढे जाऊया बघा. आता असा एखादा प्रश्नही आपल्याला येऊ शकतो. काय प्रश्न दिलेला आहे, तर प्रश्न असा आहे, द सेंटर ऑफ सर्कल बिलो इज O. हा सेंटर आहे O. देर आर अदर पॉईंट्स अँड लाईन्स गिवन इन द डायग्रॅम. मग इथं त्या अदर पॉईंट्स डायग्रॅम दिलेत. फाइंड द रेडियाय, कॉर्ड अँड डायमीटर इन द डायग्रॅम, राईट देअर नेम्स इन द बॉक्स प्रोव्हाइडेड. आता यामध्ये रेडियस कोणकोणते आहेत, डायमीटर कोणकोणते आहेत आणि कॉर्ड कोणकोणते आहेत ते शोधून आपल्याला लिहायचं आहे. चला मग लिहूया. रेडियस म्हणजे काय, सेंटरपासून सर्कम्फरन्सपर्यंत जाणाऱ्या सगळ्या सेगमेंट्स, म्हणजे ते काय असणार रेडियस. मग सुरुवात O पासून, आता O पासून कुठे कुठे गेलेत बघा, O पासून M पर्यंत हा एक सेगमेंट इथे दिसतोय. म्हणजे पहिली रेडियस आहे, फक्त आपण नावं इथे लिहूया, OM, कॉमा. सेकंड O पासून S पर्यंत हा सुद्धा एक सेगमेंट इथं आहे. सो सेकंड रेडियस इज OS, कॉमा. थर्ड O पासून T पर्यंत एक गेलेलं आहे. सो OT, थर्ड रेडियस. देन सेंटरपासून कुठेपर्यंत सेगमेंट गेला आहे, P पर्यंत गेला आहे. OP, म्हणजे देर आर 4 टोटल रेडियाय, 4 एकूण रेडियाय आहेत, म्हणजे त्रिज्या आहेत. OM, OS, OT, OP. सेंटरपासून नाव लिहायचं. हे झालं रेडियस. आता सेकंड आहे डायमीटर. कोणकोणते डायमीटर आहे, डायमीटर म्हणजे काय, जी कॉर्ड म्हणजे जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते तो व्यास. ओके. कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर इज नोन ॲज डायमीटर. मग आता सेंटरमधून जाणारे कॉर्ड म्हणजे डायमीटर कोणकोणते आहे, तर इथे दिसतोय PS. ही कॉर्ड म्हणजे जीवा सेंटरमधून जाते, म्हणजे पहिला डायमीटर आहे PS. तसा सेकंड एक दिसतोय MT किंवा TM, हा सुद्धा सेंटरमधून पास होतोय, म्हणून तो काय झाला, डायमीटर झाला, MT. आता कॉर्ड कोणकोणते आहेत बघा, तर इथे कॉर्ड आहे, वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. MN हा कॉर्ड आहेच. सो MN हा पहिला कॉर्ड. आता असं म्हणून चालणार नाही की एकच दिसतोय MN, अजून दिसत नाही, तर MT हा सुद्धा कॉर्डच आहे. तो सेंटरमधून जातोय म्हणून त्याला डायमीटर म्हणतात, पण ॲक्च्युली तो काय आहे, कॉर्ड आहे. सो MT हा सुद्धा कॉर्ड आहे. आणि PS हा सुद्धा कॉर्ड आहे, कारण का वर्तुळावरचे दोन बिंदू त्यांनी जोडलेत. P इथे एक बिंदू आहे, S इथे आहे, ते जोडलेत म्हणून तो कॉर्डच आहे. सेंटरमधून गेला म्हणून तो डायमीटर आहे, पण तो मूळचा कॉर्ड आहे. तेव्हा या पद्धतीनं आपल्याला एखादा प्रश्न देऊन काय केलं जाऊ शकतं की माहिती लिहा प्रॉपर बॉक्सेसमध्ये, असं सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा जरा सराव करायचा आहे. आता पुढचा भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे, ड्रॉइंग अ सर्कल, वर्तुळ काढणे. तर वर्तुळ काढण्यासाठी जॉमेट्री बॉक्समधील कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा यूज होतो आपल्याला बघा, इथं आहे कंपासचा. याला आपण काय म्हणतो, कंपास असं म्हणतो. ओके, कंपास. म्हणजे याच्या मदतीने आपण वर्तुळ काढत असतो. आता हा कंपासची जर आपण कन्स्ट्रक्शन बघितलं तर इथे मेटल एंड आहे, अदर एंड एम्प्टी असतं, तिथे आपल्याला पेन्सिल अटॅच करायची असते. ठीक आहे. कोणतेही सर्कल ड्रॉ करण्यापूर्वी पेन्सिल त्याला अटॅच करायची आणि त्यानंतर ती व्यवस्थित अलाइन करून घ्यायची. अलाइन करून घ्यायची म्हणजे काय, तर पेन्सिल याला व्यवस्थित टोक असलेली पेन्सिल जोडायची आणि ते दोन्ही टोकं एकत्र आणून सपाट पृष्ठभागावर ठेवून त्यांची दोन्ही टोकं अशी व्यवस्थित एक सलग आली पाहिजेत, म्हणजे ते अलाइन केलेले असले पाहिजेत. म्हणजे एकाचं टोक खाली आहे, पेन्सिलवरती जोडलेलं आहे, असं करून चालणार नाही.
त्यामुळे ते पहिल्यांदा अलाइन करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे एकसारखी त्यांची टोकं असलेली गरजेची आहेत. यामध्ये हे आहे मेटल टीप आणि हे आहे पेन्सिल टीप. ठीक आहे, हा भाग आपण लक्षात ठेवायचा. आता आपण काय करूया, एक सर्कल इथे ड्रॉ करूया. पहिल्यांदा कोणत्याही मापाचं सर्कल इथे ड्रॉ करूया, मग दिलेल्या मापाचं सर्कल कसं ड्रॉ करायचं ते बघूया. तर सर्कल ड्रॉ करायचं आहे त्यासाठी आपल्याला कंपासमधील कोणकोणतं लागणार आहे, इन्स्ट्रुमेंट्स, कंपास. ओके, आता माप आपण घ्यायचं नाही आहे, त्यामुळे आपण अंदाजे एखादं सर्कल ड्रॉ पहिल्यांदा सराव म्हणून करायचा आहे. हां, आता हा जो मी घेतलेला कंपास आहे तो कसा आहे बघा, तर तो वरून दिसतोय म्हणून तो अशा पद्धतीने आपल्याला हॉरिझॉन्टल दिसतो. हा व्ह्यू कोणता आहे, अबोव व्ह्यू आहे, म्हणजे वरून आपण कंपास आपल्याला वहीमध्ये ठेवला आहे आणि असा दिसतोय, हा आपल्याला दिसतोय. आडवा बघताना आपल्याला कंपास असा दिसतो, पण हा वरून त्याचा व्ह्यू असल्यामुळे आपल्याला कंपास दिसतो. हे मेटल एंड आहे जसं इथं आहे, आणि हे पेन्सिल एंड आहे जसं ते इथं आहे. हां, एक सुटेबल डिस्टन्स या दोन्ही टोकांमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे पेन्सिल लावल्यानंतर सोयीस्कर अंतर घ्यायचं. त्यानंतर प्रॉपर डिस्टन्स म्हणजे कागदाच्या मधोमध किंवा थोडी सर्व बाजूनी अंतर घेऊन मेटल एंड एका ठिकाणी फिक्स करायचं. आता हे मेटल एंड इथं फिक्स केलेलं आहे, मी इथं ठेवलेलं आहे. हां, विद्यार्थ्यांनी फक्त हा व्ह्यू लक्षात घ्या की हा वरून घेतलेला आहे, किंवा आपण एखादा पॉईंटसुद्धा इथं घेऊ शकतो. ते एखादा पॉईंट घेतला. हां, आता हा मी पॉईंट इथे तयार केला आणि त्यानंतर मी आता काय केलं, कंपासचं मेटल एंड त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सुटेबल डिस्टन्स इथं घेतलं, मेटल एंड इथं फिक्स केल्यानंतर हे मेटल एंड होल्ड करायचं, स्टेडी ठेवायचं. आणि पेन्सिल एंड किंवा पेन्सिल पॉईंट आहे ते पेपरवरती किंवा कागदावरती काय करायचं, टर्न करायचं व्यवस्थित. बघा इथं घट्ट ठेवलं आहे आणि आता हा मी पेन्सिल जे एंड आहे ते काय करणार आहे, सर्व बाजूंनी टर्न करणार आहे. यानंतर हे जे तयार होईल ते काय असणार आहे, सर्कल. बघा मेटल एंड एका ठिकाणी घट्ट ठेवलं, व्यवस्थित स्टेडी ठेवलं आणि पेन्सिल एंड फक्त फिरवायचं आहे, मेटल एंड हलवायचं नाही, आपल्याला सर्कल तयार होईल. कंपास बाजूला ठेवूया आणि मग इथे आपण एखाद्या सेंटरला नाव, कॅपिटल लेटर कोणतंही नाव देऊ शकतो, पी. हे झालं सर्कल. आता हे जे सर्कल काढले ते आपण कोणत्याही मापाचं काढलेलं आहे, माप घेतलेलं नाही. कंपासच्या मदतीने या पद्धतीने सर्कल काढता येतं. ठीक आहे, आता आपण एखादा प्रॉपर प्रश्न जसा आपल्याला विचारला होतो परीक्षेमध्ये तसं सर्कल ड्रॉ करूया. आता इथं प्रश्न काय दिला आहे, ड्रॉ सर्कल विथ रेडियस 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर आकाराचं काय करायचं आहे, रेडियस असणारं म्हणजे त्रिज्या असणारं वर्तुळ काढा. आता आपल्याला काय काय इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत बघा. क्वेश्चन आहे, ड्रॉ सर्कल विथ रेडियस 4 सेंटीमीटर. तर काय काय लागणार आहे, कंपास अँड रूलर, एवढे 2 भाग आपल्याला लागणार आहेत. सर्वप्रथम आपण काय करणार, या कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स 2 एंड्समध्ये घेणार, मेटल पॉईंट अँड कोणता पॉईंट, पेन्सिल पॉईंट. त्यासाठी कंपासचं जे मेटल पॉईंट आहे, म्हणजे हा जो मेटल पॉईंट आहे तो काय करणार आपण 0 वरती ठेवणार आहोत रूलरच्या, आणि व्यवस्थित आपण सेकंड जे एंड आहे पेन्सिल पॉईंट आहे तो कुठे घेणार आहोत, 4 सेंटीमीटरपर्यंत हलवणार आहोत. म्हणजे त्याचं डिस्टन्स किती आलं पाहिजे, प्रॉपर 4 सेंटीमीटर आलं पाहिजे. एवढं काम आपण करायचं आहे. बघा पट्टी म्हणजे रूलर ठेवायची आहे, कंपास घ्यायचा आहे, मेटल एंड पॉईंट जो आहे तो ठेवायचा आहे 0वर, आणि पेन्सिल पॉईंट आपल्याला 4 सेंटीमीटर सांगितले रेडियस, म्हणून 4 सेंटीमीटर येण्यासाठी कमी जास्त करून ॲक्युरेट 4 सेंटीमीटरपर्यंत तो थांबायचा आहे. ओके, आता पट्टीचं काम झालेलं आहे, एकतर ती बाजूला ठेवूया. आता यामध्ये डिस्टन्स आलेलं आहे 4 सेंटीमीटर. आता सुटेबल एरिया बघणार कागदाचा आपण, सगळीकडे जागा असली पाहिजे, सेंटर आपण एखादा घ्यायचा आहे, आणि त्यानंतर एक पॉईंट आपण पहिल्यांदा तयार करून घेणार आहोत. कागदावरती मध्यभागी एक पॉईंट तयार करून घ्यायचा. आता या कंपासचं जे मेटल एंड आहे ते काय करणार आपण, ते मेटल एंड त्या
तयार केलेल्या पॉईंटवर परफेक्ट ठेवायचं आहे, स्टेडी ठेवायचं आहे, होल्ड करायचं आहे, ते अजिबात हलवायचं नाही. मेटल एंड हलवून चालणार नाही सर्कल काढताना, नाही तर सर्कल चुकणार. मेटल एंड व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि जे पेन्सिल एंड आहे ते मात्र काय करायचं, आता शीट ऑफ पेपरवर म्हणजे वहीवरती किंवा कागदावरती व्यवस्थित सर्व बाजूंनी न हलवता न उचलता या पद्धतीनं सर्कल तयार करायचं आहे. हे व्यवस्थित असं तयार झालं की कंपाससुद्धा आपण बाजूला ठेवणार आहोत. इथे एखादा पॉईंट जो आपण म्हटलं आहे त्याला नाव द्यायचं कॅपिटल लेटरने. समजा आपण आता इथे कॅपिटल लेटर दिलं ओ. आणि मग रुलर घेऊन इथे आपण त्याची रेडियससुद्धा लिहिणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं रुलर ठेवायची आणि पेन्सिल घेऊन बघा, पेन्सिल घेऊन या सेंटरपासून इथंपर्यंत म्हणजे एज म्हणजे सर्कम्फरन्सच्या पॉईंटपर्यंत या पद्धतीनं अशी एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची, म्हणजे याची रेडियस तयार होईल. आणि इथे नाव द्यायचं, या रेडियसची लेंथ द्यायची त्यांनी जी दिलेली आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम आपण पूर्ण केलं आहे. 4 सेंटीमीटर रेडियस घेतली कंपासमध्ये, सर्कल ड्रॉ केलं, रेडियससुद्धा तयार केली आणि इथं लिहिलं 4 सेंटीमीटर. ओके, म्हणजे या पद्धतीनं आपण सर्कल दिलेल्या मेजरमेंटचे रेडियसचे सर्कल तयार करू शकतो. ठीक आहे, मग 2 सेंटीमीटर असेल, 4 सेंटीमीटर असेल, त्या पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजेच या पद्धतीनं प्रॉब्लेम सेट 28 तुम्ही काय करायचं आहे, कंप्लीट करायचा आहे. प्रॉब्लेम सेट 28 हा जो प्रॉब्लेम सेट आहे तो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवायचा आहे. बघा, 2 प्रश्न आहेत. पहिला आहे ड्रॉ सर्कल्स विथ द रेडियाय गिवन बिलो. म्हणजे दिलेले जे रेडियस आहेत त्यानुसार या पद्धतीनं आता जसं सांगितलेलं आहे तसे सर्कल ड्रॉ करायचे आहेत. आणि सेकंड क्वेश्चन आहे ड्रॉ एनी सर्कल. म्हणजे कोणतंही एक वर्तुळ कोणत्याही रेडियसचं इथं सांगितले, कोणतीही रेडियस म्हणजे आपल्या मनाने सोयीस्कर अंतर घ्या, एक सर्कल तयार करा या पद्धतीनं. आणि त्यामध्ये 1 डायमीटर, म्हणजे डायमीटर जे आपण मागे शिकलो, आता यामध्ये जसा एखादा एक डायमीटर एक तयार करायचा आहे, 1 रेडियस जसं इथं मी दाखवलेलं आहे तशी एक रेडियस अँड 1 कॉर्ड, आणि एखादी कॉर्ड म्हणजे 2 पॉईंट्स जॉईन करून एक कॉर्ड, असे 1 डायमीटर, रेडियस अँड कॉर्ड हे काय करायचे आहेत तर त्यामध्ये तुम्ही दाखवायचे आहेत. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सेट 28 सॉल्व करायचा आहे. ओके, थँक्यू.